बरं, आमची चेष्टा करायला लागली. आता तुम्ही कांद्याचं रोप लावायला चालू असतंय, तुमचा डीपी जळाला. त्या शेतकऱ्याकडे माझा नंबर आहे, ती बिचारा मला फोन करते, मी डीपी बी देतो. ती म्हणते ही काय खासदाराचं काम आहे का? आता तू तुझ्या शेतात कवा कांद्याचं रोपच लावलं नाही, तुझ्या शेतात कायम येड्या बाबळी, तुला काय करणार आहे? खासदारचं काम आहे का नाही? ती रोप आणलेलं लावायचं अडलं, रोजगाराचा रोजगार बुडायल्यावर कळतंय ना आपल्याला काय होतंय. ती ज्यानं कांद्याचं रोप लावलंय, ज्यानं उसाचं बियाणं हातरलंय त्याला कळल, येड्या बाबळीवाल्याला काय कळल? अजून आम्हाला काय म्हणते, कुणाला दवाखान्याची मदत केली, खासदाराचं काम आहे का? आम्ही गुराख्याकडे सुद्धा माझा नंबर आहे, त्याची म्हैस आजारी पडू द्या, गाय आजारी पडता, फोन लावते डायरेक्ट खासदाराला, लाय डॉक्टर लावा दादा तेवढं म्हणते. ती म्हणते खासदाराचं काम आहे का? का हो, मतदान लागल्यावर खासदाराला गुराख्याचं मतदान लागतंय का? खासदाराला शेतकऱ्याचं मतदान लागतंय का? खासदाराला ड्रायव्हरचं मतदान लागतंय का? मग झक मारायला मतदान लागत असल्यावर काम काय दुखायलं का? मला हिनवू द्या, मी त्याची काळजी करीत नाही. माझ्या ज्या कंटामीनच तुमच्या मम्मीला दाखवले 3,29,000 पाडून, ती नको सांगू मला. मी करीत जाणार आहे काम. पण अजून मला तुम्हाला सगळ्याला सांगायचंय, कोरोना आला, तुमचा आमदार ऑनलाईन फेसबुकवर, गावात ओमराजे, अतिवृष्टी आली, लोकांचा जीव वाचवायला ओमराजे, तुमचा ऑनलाईन. 5,000 कोटी रुपये आणले म्हणून सत्कार करून घेतलाय. जावं बरं तिकडे जरा कधी तुम्ही, सालगारा, दिवटी, कोंड, जागजी त्या रस्त्याला. माणसं 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 पुरतील अशी गर्दाड पडलीत रस्त्यानं. नेमकं कोणच्या गर्दाडात 5,000 कोटी पडले ती हुडकून तर आणून द्या. बांधवानो, टीका म्हणून टीका करत नाही, वस्तुस्थिती मांडायला. आज आपल्या सगळ्याला मला विनंती करायची, मी सांगणार बे, जंगली रमी ऍप कोण कोण खेळले? जंगली रमी हात करा बरोबर. सगळी खेळली ती, फक्त हसती ती मनातल्या मनात, हात करीत नाही कोण. आणि सगळ्यांनी काटा काढून घेतलेला आहे, लय जण आहे ती. हितलं शेजार तर तुमच्या हितच आहे, ही कावलदारा 22, ती JCBचा ऑपरेटर, काय वाटोळ झालं त्याचं बघितलं का? त्याच्या गरोदर पत्नीला विष देऊन मारलं त्यानं 3 वर्षाच्या लेकराला विष देऊन मारलं, स्वतः आत्महत्या करून मेलंय. का? ह्या जंगली रमीमध्ये पैसे हारलं, सगळी प्रॉपर्टी कोण सुद्धा भरती होईना म्हणून ही केलंय. ही विषय मी लोकसभेत घेतला. आपले अश्विनी वैष्णव साहेबाला जाऊन भेटलो, त्यांना दाखवलं, म्हणलं कुठला बाप स्वतःच्या गरोदर पत्नीला मारील म्हणलं नवरा, कुठला बाप स्वतःच्या लेकराला मारील म्हणलं 3 वर्षाच्या. ही फक्त उदाहरण आहे म्हणलं एक, असे कित्येक उदाहरण आहेत जे आपल्यापर्यंत आलेच नाहीत. लय लोक संपलेत म्हणलं साहेब. पहिल्यांदा ही बंद करा म्हणलं. आणि मला अभिमान आहे, मी विरोधी पक्षाचा खासदार असताना सुद्धा त्याच अधिवेशनात ठराव आले आणि तुमच्या ऑनलाईन जंगली रमी ऍप सारखे खेळ आता सगळीकडे बंद झालेत. मला वाटतं ही काम आहे तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरचं. मला नाही कमळाबाईकडे जावं लागलं विकास करायला. करायचं म्हणल्यावर कुठूनही करता येते, इमानदारीनं काम करायचं म्हणल्यावर कुठेही करता येते. बांधवानो, मला आपल्या सगळ्याला सांगायचंय, 1976 केंद्र सरकारनं आलिमको नावाची एक संस्था केली तयार. काय काम आहे? एखाद्या माणसाचा पाय जर गेला असेल तर त्याला कृत्रिम पाय देते, हात गेला असेल तर कृत्रिम हात देते, ज्याला कानानं ऐकू येत नाही त्याला कानानं ऐकायची मशीन देते, ज्याला दिसत नाही त्याला स्मार्टफोन देते, स्मार्ट स्टिक देते, ज्याला चालता येत नाही त्याला इलेक्ट्रिक सायकल देते, त्याला पॅन्डलची सायकल देते. 1976 पासून ही संस्था आहे. 1965 एका सुद्धा खासदारानं त्याचं शिबिर घेतलं नाही. अगर 1 रुपयाचं सामान आपल्या अपंग लोकांना दिलं नाही. ओमराजे पहिला खासदार आहे ज्यानं शिबिर राबवलं आणि 7 कोटी रुपयाचं साहित्य माझ्या अपंग बांधवाचा 1 पैसाही खर्च न होता त्यांना वाटप केलंय. बांधवानो, मी ही काम आहे माझं. तुम्हाला वाटेल निस्ते ज्या कंटामीवरच मतं पडली काही की